मी पहिल्यांदाच सांगितला का देव कोणत्या भक्ताचा स्वीकार करतोय, बरोबर? हे लक्षात घ्यायचं. देव कधी हे पाहत नाही. आज देव विचार करतो का कोणत्या जातीचा इथं आलेला आहे, कोणत्या कुळातला आलेला आहे, कोणत्या गावातला आलेले आहे? इथे देव नाही. या ठिकाणी देव फक्त पाहतो, तो तुमचा मन पाहतो, तुमचा भाव, तुमची श्रद्धा. एवढाच फक्त देव पाहतो. तुम्ही कोणत्या कुळामध्ये जन्माला आलेला, तुम्ही कोणत्या घराण्यात जन्माला आलेला आहे, ह्याचा देव कधी विचार करत नाही. का करत नाही याचा विचार? याचा एकच उदाहरण सांगतोय. श्यामा नावाची एक कोण होती? वेश्या होती. वेश्या. देव कशाला नाव देतोय? तुम्ही देवासमोर